नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, चीनची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बीजिंग. चीनची राजधानी बीजिंग. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी 25 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे, कारण सर्व प्रश्न एकदम सोपे आहे आणि असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. जिंजी किल्ला कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू. जिंजी किल्ला तमिळनाडू राज्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, लगेच उत्तर आला पाहिजे. महाराष्ट्र. महाराष्ट्र. सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्र राज्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पहा. नगर परिषदेतील वार्षिक अर्थसंकल्प कोण मंजूर करतो? पर्याय पहा. महापौर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद सदस्य. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नगर परिषद सदस्य. नगर परिषदेतील वार्षिक अर्थसंकल्प कोण मंजूर करतो? तर नगर परिषद सदस्य हा नगर परिषदेतील वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करतो. पुढील प्रश्न पहा. स्वच्छ भारत मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले? वर्ष विचारलेलं आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2014. स्वच्छ भारत मिशन 2014 या वर्षी सुरू झाले. पुढील प्रश्न पहा. नगर परिषदेतील अधिकृत भाषेचा वापर कोणत्या अनुच्छेदानुसार होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनुच्छेद 343. अनुच्छेद 343. पुढील प्रश्न पहा. मारुत, मारुत या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. समीरन, समीर, पवन यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. मारुत या शब्दाला समीरन शब्द, समीर शब्द, पवन शब्द हे तीनही शब्द समानार्थी आहे. लक्षात ठेवायचं आहे. मारुत म्हणजे काय? तर मारुत म्हणजे वारा. मारुत म्हणजे वारा. समीर, अनिल, पवन, मारुत, प्रभंजन, वायू, समीरन हे सर्व समानार्थी शब्द आहे. तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. पहा, वारा म्हणजे समीर, वारा म्हणजे अनिल, वारा म्हणजे मारुत, वारा म्हणजे पवन, वारा म्हणजे प्रभंजन, वारा म्हणजे वायू आणि वारा म्हणजे समीरन. आणि आपल्याला काय विचारलं? मारुत या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर समीर पण आहे, त्यानंतर समीरन पण आहे आणि पवन पण आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर आलं पाहिजे. कोल्हापूर. पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रतापगड. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा. प्रतापगड सातारा. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. खांदेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? खांदेरी. योग्य उत्तर आहे रायगड. खांदेरी किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा. लोहगड किल्ला, लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पुणे. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. जलयुक्त शिवार योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? जलयुक्त शिवार योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा. इंटरनेटवर डेटाचे संरक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. इंटरनेटवर डेटाचे संरक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? योग्य उत्तर आहे एन्क्रिप्शन.
एन्क्रिप्शन. पुढील प्रश्न पहा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? लगेच उत्तर आलं पाहिजे. योग्य उत्तर आहे वाघ. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? पर्याय पहा, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 5 वर्ष. 5 वर्ष. पुढील प्रश्न, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पर्याय पहा, मांजरा, गोदावरी, वर्धा, भीमा नदी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंढरपूर हे जे काही ठिकाण आहे हे भीमा नदीकाठी वसलेले आहे. भीमा. पुढचा प्रश्न, संगणकामधील URL चा पूर्ण अर्थ काय आहे? पर्याय पहा, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, यू म्हणजे काय? युनिफॉर्म. आर म्हणजे काय? रिसोर्स. आणि एल म्हणजे काय? लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट PSI जी काही परीक्षा झालेली आहे 2024 मध्ये, त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. URL चा पूर्ण अर्थ काय? लक्षात ठेवायचा आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं 2-3 वेळा घोकंपट्टी जर केली तर तुमच्या लक्षात राहील. पुढील प्रश्न पहा, स्मार्ट सिटी योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2015. 2015. लक्षात ठेवा, स्मार्ट सिटी योजना 2015 मध्ये भारत सरकारने सुरू केली. पुढचा प्रश्न पहा, नगर परिषदेमधील स्थायी समितीचे अध्यक्ष कोण निवडतात? नगर परिषदेमधील स्थायी समितीचे अध्यक्ष कोण निवडतात? पर्याय पहा, तलाठी, तहसीलदार, महापौर, नगर परिषद सदस्य. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नगर परिषद सदस्य. नगर परिषद सदस्य. पुढील प्रश्न पहा, संविधानातील 74वी जी काही दुरुस्ती आहे, तो अधिनियम आहे, हा कोणत्या वर्षी लागू झाला? संविधानातील 74वा जो काही दुरुस्ती अधिनियम आहे तो कोणत्या वर्षी लागू झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1992. 1992. पुढील प्रश्न पहा, फणी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? फणी. पर्याय पहा, गेह, अरविंद, ख, साप. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल आणि जे काही पर्याय दिलेले आहेत ते पर्यायाला समानार्थी शब्द कोणता आहे ते जर माहीत असेल तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे गेह. गेह म्हणजे काय? तर गेह म्हणजे घर. अरविंद. अरविंद म्हणजे काय? अरविंद म्हणजे कमळ. ख. ख म्हणजे काय? ख म्हणजे आकाश. मग आता उरला कोणता पर्याय? साप. मग असं उत्तर काढायचं. फणी या शब्दाला साप हा शब्द समानार्थी आहे. असं म्हणायचं, सापाची फणी, सापाची फणी. किंवा नाग हा शब्द सुद्धा समानार्थी आहे. नागाची फणी, नागाची फणी असं लक्षात ठेवायचं आहे. सापाची फणी, नागाची फणी. आपण म्हणतो ना, सापाचा फणा खूप मोठा होता, नागाने खूप मोठा फणा काढला होता. फणा म्हणजे फणी असं लक्षात ठेवायचं आहे. पहा, आताच बघितलं, गेह म्हणजे घर, अरविंद म्हणजे कमळ आणि ख म्हणजे काय? आकाश. पुढील प्रश्न पहा, राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पुणे. राजगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. त्यानंतर पहा,
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर सोपं आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा, वियत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? काय आहे? वियत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय पहा, गगन, वितान, अंबर, यापैकी सर्व. या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.